यवतमाळच्या व्यावसायिकांचं एकनाथ शिंदे यांना पत्र. एकनाथ शिंदे यांना रक्तानं लिहिलं पत्र. आझाद मैदानामध्ये दुकानाला परवानगी नाकारल्यानं व्यावसायिकांचा संताप. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा. हिंदी भाषेतून विठ्ठलाची पूजा घातल्याचा होतोय आरोप. राहुल सातपुते नावाच्या एका व्यक्तीनं एक्सपोस्ट करत केला दावा. मलाडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिरंगा यात्रेचं आयोजन. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्याकडून आयोजन. नागरिकांचा तिरंगा रॅलीला प्रतिसाद. पुण्यामध्ये 30 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेचा निर्णय, तर मिसिंग लिंकसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय. सीबीएसई बोर्डाचे 2 सर्वात मोठे निर्णय. 10वीची परीक्षा ओपन बुक होणार, तर 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिकेचं डिजिटल मूल्यांकन होणार. पंढरपूर शहरामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गजानन महाराज मठ परिसरामध्ये पाणी साचलं. रस्त्यांनाही तळ्याचं स्वरूप. पैठणमधील पाचोड परिसरामध्ये पावसाची हजेरी. पावसानं आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ, मात्र शेतकऱ्यांना पावसाचा मोठा दिलासा. देशातील सर्व ट्रॅक्टरला जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स लागणार असल्याचा केंद्र सरकारचा नवा निर्णय. कोल्हापुरातून सतेज पाटलांचा ब्लॅक बॉक्सला विरोध. ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून आंदोलन उभारणार. आमदार सतेज पाटलांचा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा. बीडच्या अंबाजोगाईमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट. चोरट्यांनी एकाच रात्रीमध्ये 5 दुकानं फोडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, तर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.